नमस्कार मंडळी, सासूची शिदोरी आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर होळी निमित्त आज आपण बनवतोय खानदेशी फुनके। चला तर सुरुवात करूया। हे बघ, आता आपण ना होळीच्या सणाला आहे ना पुरणपोळी करत नाही। आपल्या माझ्या सासूबाईंनी सांगितल्यापासून आपण डाळींचे फुनके बनवतो नैवेद्याला। आता हे नवीन सणाच्या वेळेस हे नवीन धान्य आलेलं असतं ना, तर त्याचं नैवेद्य दाखवण्याची आपल्या इकडे पूर्वपार पद्धत आहे। आणि त्याच्यामुळं बघ, मुगाची डाळ आहे ना सकाळी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 4-5 तास भिजत ठेवली। मग हे 1 कप मुगाची आणि मठाची थोडीशी कमी, पाऊण कप मुगाची आणि पाऊण कप मठाची। मग आपण ही स्वच्छ धुवून 4-5 तास भिजत ठेवली। आता ती परत स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, नितरून घेणार आहे थोडीशी, आणि मग आपण त्याचं जाडसं वाटण करणार आहे। आता काय करायचं पहिल्यांदा? आता आपण हे आता धुवून घेऊ। हो, आता हे बघ, स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे पाणी बघ कसं स्वच्छच दिसतं बघ। मग आता परत हे आणखीन 2 पाण्याने धुवून घेऊ आणि वाटून घेऊ, याचं वाटण तयार करून घेऊ। 2-3 पाण्याने असं स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची। चोळून धुतली ना की मग ती आणखी स्वच्छ होऊन जातं, त्याच्यामध्ये काहीच राहत नाही। आणि हे बघ, खाली पण आपण ती चाळणी ठेवलेली आहे, म्हणजे डाळ खाली जात नाही। आणि या दोन्ही डाळी ना एकत्रच धुवून ठेवल्या तरी चालेल। हो, आणि याच्यामध्ये सालीची डाळ वापरली ना तरी पण छान लागते बरं का। आता आपली सालीची डाळ संपली होती म्हणून मी साधी मुगाची डाळ टाकली। आता हे दोन्ही पण मी चाळणीत स्वच्छ काढून घेते। हे बघ, ही आपण एक 10-15 मिनटं नितरत ठेवलेली होती, म्हणजे पाणी हे काढून घेतलं चाळणीतनं। आणि आपण ह्या डाळीमध्येच हिरव्या मिरच्या, लसूण, बडीशोप, जिरं, ओवा, हळद आणि हिंग आणि मीठ हे सगळं टाकून वाटून घेणार आहे। फक्त कांदा आणि कोथिंबीर आपण वाटल्यानंतर टाकू। हे वाटणामध्ये हे टाकलं की सगळ्याला तिखट, मीठ एकसारखं हे होऊन जाईल। तर आपण हे जाडसर वाटून घेऊया। मिक्स केलेली ना मटमुगाची, त्याच्यामध्ये हे लसूण, हिरव्या मिरच्या, बडीशोप, जिरं, हिंग, हळद आणि थोडासा ओवा आणि हे मीठ। आता हे सगळं आपण एकत्र करून वाटून घेणार आहे। हे बघ, असं जाडसर आपण हे दळून घेतलं। नाही, पातळ नाहीच करायचं। आता याचे फुनके करायचे ना आपल्याला, जाडसरच हे दळून घेतलेले। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा टाकणार आहे, बाकी सगळं टाकलेलं आहे ना। मग आता याचे आपण फुनके करू। हे बाउलमध्ये काढून घेऊया। आपलं इडली पात्र आहे ना, इडली पात्रामध्ये आपण ते वाफवायला ठेवणार आहे। आणि आपण ज्याच्यात वाफवणार आहेत ना त्याला असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे त्याला ते फुनके लटकत नाही। आता हे पीठ केलेलं आहे ना, याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि थोडीशी जास्तीची कोथिंबीर टाकायची। आता ही धुवून नंतर कापून घेतलेली आहे आपण। आणि थोडीशी नितरून पण घेतलेली, कारण ओली कोथिंबीर राहिली ना याला पाणी सुटतं, म्हणजे ओली टाकली की याला पाणी सुटतं। आता हे याच्यात कांदा, भरपूर सारी कोथिंबीर आहे ना, आपण त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेली। हो, सगळीकडे अशी एकजीव करून घ्यायची। हे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे ना हे 1-1 चमच्याचं असं मिश्रण हातावर घ्यायचं आणि असे त्याचे मुटके करून
हां इथं असे वाफायला ठेवायचे मग. असेच सगळे करून घ्यायचे. हो असेच सगळे आपल्याला तेल लावल्यामुळे आपल्या हातालाही लटकत नाही आणि असे टाक इथं करून घ्यायचे. आता आपण हे फुनके ना एक 10 ते 15 मिनटं हे वाफवून घ्यायचे. आता मोठ्या गॅसवर ठेवायचे. हो मोठा उकळलं ना वाफायला लागली का थोडंसं मीडियम करायचं. मग 2 मिनटं मोठा राहू द्यायचं आणि 10-12 मिनटं मीडियम राहू द्यायचं. हे बघ कसे छान. आता आहे ना आपण हे असं चाकू घालून बघायचं. तर चाकूला काही लागलं नाही ना म्हणजे ते छानपैकी हो झाले. पण आता याला आपल्याला शालो फ्राय करायचे आहे ना त्याला थोडं थंड होऊ द्यावं लागेल. आता आपण हा गॅस बंद करून काढून ठेवू. 15 मिनिटात होऊनच जातात. 15 मिनटं म्हणजे 12-13 मिनटातच होतात. 15 मिनटाच्या आत हे होऊनच जातात. हे बघ हे सगळे छानपैकी वाफवले गेलेले. आता याला थोडं थंड व्हायला काढून घेऊ. हे बघ आता आपले केलेले फुनके आहे ना ते बघ थंड झाले बघ. तेल लावल्यामुळे काहीच याला लटकले नाही बघ. आता काय करायचे ते? आता आपल्याला आहे ना तेल टाकून आहे ना शालो फ्राय करायची. आता आपल्याला हे बघ आपण आता 1 चमचा भरायचे तेलामध्ये शालो फ्राय करून घेणार आहे. चांगले थोडेसे गुलाबी रंगावर होईपर्यंत. बस 4-4, 5-5 शेव ठेवणार आहे. हे बघ आता हे असे आपण गुलाबी रंगावर तळून घेणार आहे. आता हे बघ दुसरे पण आपण याच्यामध्ये टाकलेले आहे बघ. आता असे हो सगळे गुलाबी रंगावर तळून घ्यायचे. आणि तुला सांगू का हे फुनके ना कढी बरोबर अप्रतिम लागतात. कढी फुनके. तर मंडळी होळीच्या नैवेद्यासाठी लागणारे खानदेशी फुनके बनवून तयार आहेत. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.